इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। सातारा जिल्ह्यातील आणखीन एक कोहिनूर निखळला। बातमी येत आहे सातारा प्रतिनिधी अविनाश थोरवे यांच्याकडून। सातारा जिल्हा म्हणजे शूरवीरांचा जिल्हा, सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला हा सातारा जिल्हा, या जिल्ह्यातील अनेक तरुण देशसेवेने प्रेरित होऊन सैन्यामध्ये भरती होत असतात आणि आपल्या मातृभूमीची सेवा करतात। आपल्या पराक्रमाची यशोगाथा साता समुद्रपार घेऊन जाणारा हा मराठी मुलूक आणि या मराठी मुलखातील सातारा जिल्ह्यातील सैनिकी परंपरा जपणारा कोरेगाव तालुक्यातील भोसे हे गाव आणि याच गावातील संजय जगन्नाथ माने आणि त्यांचा परिवार। संजय माने हे मराठा लाईट इन्फंट्री मध्ये सेवा करून निवृत्त झालेले माजी सैनिक आहेत। संजयजी माने यांना 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी। मुलगा अभिजित हा आपल्या वडिलांची देशसेवेची परंपरा आपल्या खांद्यावर घेऊन आसाम राज्यातील ओडिसामध्ये 2012 साली 513 आर्मी एअर डिफेन्स मिसाईल रेजिमेंट मध्ये भरती झाले। कुटुंबामध्ये एकुलता एक असल्यामुळे सर्वांचा लाडका असलेला परंतु देशसेवेने प्रेरित होऊन सैन्यामध्ये भरती झालेला माने परिवारातील शांत, संयमी आणि निर्भीड व्यक्तिमत्व लाभलेला अभिजित आपल्या संपूर्ण रेजिमेंट मध्ये सर्वांना हवाहवासा असणारा असा हा जवान देशसेवा करत असताना देशासाठी शहीद झाला। शहीद जवान हवालदार अभिजित संजय माने यांचे प्राथमिक शिक्षण इनाम पाडळी या ठिकाणी झाले। त्यांचे उच्च शिक्षण हे कोरेगाव येथील डीपी भोसले कॉलेजमध्ये झाले। आई रंजना या गृहिणी असून मुलगा अभिजित हा त्यांचा एकुलता एक मुलगा। मुलगी अश्विनी हिचा विवाह सुद्धा मिलिटरी अपशिंगे येथील सैनिकी परंपरा जपणाऱ्या गावातील सैनिका बरोबरच लावून दिला। असा पूर्णपणे सैनिकी वारसा लाभलेला हा परिवार आणि याच परिवारातील अभिजित हा सैन्यामध्ये सेवा बजावत असताना देशासाठी बबिना या मध्य प्रदेशातील एका पोस्टवर कर्तव्य बजावत असताना वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी देशासाठी शहीद झाला। हवालदार अभिजितला विहान हा 6 वर्षाचा एक मुलगा असून त्याची पत्नी अनुराधा आणि मुलगा विहान ही त्याच्या बरोबरच बबिना येथे वास्तव्यास होते। पूर्णपणे सैनिकी परंपरेचा वारसा असणारा हा परिवार आणि या परिवारातील हा शांत, संयमी, चंचल आणि तितकाच चपळ असणारा अभिजित काल देशसेवा करतानाच काळाच्या पडद्याआड गेला। संपूर्ण भोसेगाव हा अभिजितच्या अनपेक्षित जाण्याने हळहळला आहे। सातारा जिल्ह्यातील आणखी एक तारा या देशासाठी निखळला। वीर शहीद जवान अभिजितचे देशासाठीचे हे बलिदान देश कधीच विसरणार नाही। सातारा जिल्ह्याच्या सैनिकी परंपरेला साजेसे कार्य करून आपल्या कुटुंबियांचा नावलौकिक वाढवून हा माने परिवाराचा कोहिनूर या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन शहीद झाला। अशा या भोशी गावच्या माने परिवारातील शूरवीर शहीद पुत्रास इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी या चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। अभिजितचे पार्थिव आज भोसे या ठिकाणी आणण्यात आले। पूर्णपणे शासकीय इतमामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत। वीर शहीद जवान हवालदार अभिजित रंजना संजय माने अमर रहे।